नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. आज आहे जागतिक वारसा दिन आणि सकाळ माध्यम समूहानं ठरवलं की या निमित्तानं काही वेगळे प्रयोग करायचे, आपला वारसा समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. आपण इतिहासाबद्दल खूप बोलतो आणि खूप अस्मितेनं बोलतो. अनेकदा इतिहासाचं राजकारण करण्याचा सुद्धा प्रयत्न आपल्याकडं केला जातो, पण तो इतिहास समजून घेण्याचा, वारसा खऱ्या अर्थानं समजून घेण्याचा प्रयत्न फारसा होत नाही आणि हा प्रयत्न आपण करतो आहोत. आणि म्हणून आज मी आहे फर्ग्युसन कॉलेजमध्ये. फर्ग्युसन कॉलेज हे पुण्यातलं अतिशय महत्त्वाचं कॉलेज, एक फार समृद्ध वारसा सांगणारं असं हे महत्त्वाचं महाविद्यालय. फर्ग्युसन कॉलेज स्थापन झालं 1885मध्ये. तुम्ही बघा, 1885 हेच ते साल की ज्या वर्षी काँग्रेस स्थापन झाली, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. म्हणजे राजकीय अभ्युदयासाठी काँग्रेसची स्थापना आणि त्याचवेळी सामाजिक शैक्षणिक परिवर्तनासाठी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना. एवढं हे समान सूत्र आणि एवढं महत्त्वाचं कॉलेज. देशातलं हे पहिलं कॉलेज, सरकारी कॉलेज तोपर्यंत होती, पण देशातलं एक खाजगी लोकांनी सुरू केलेलं पहिलं कॉलेज. आणि सुरू केलं कोणी? टिळक, आगरकर, गोखले, रानडे अशा लोकांनी सुरू केलं. आणि जेव्हा हे सुरू केलं त्याच्यानंतर मदतीची आवश्यकता होती, तेव्हा पुढच्या टप्प्यामध्ये राजर्षी शाहूंनी या कॉलेजला मदत केली. किती महत्त्वाचं कॉलेज आहे. म्हणजे टिळक आगरकरांनी कॉलेज सुरू केलं. आगरकर हे या कॉलेजचे दुसरे प्राचार्य. गोखले स्वतः होते, रानडे होते. अतिशय महत्त्वाचं कॉलेज. या कॉलेजनं देशाला 2 पंतप्रधान दिले. VP सिंग, PV नरसिंहराव. देशाला 2 पंतप्रधान देणारे हे एकमेव कॉलेज. आणि बाकी सगळीकडे म्हणजे BD कोसंबी असतील, नेमाडे असतील, पु ल देशपांडे असतील, इंदिरा संत असतील, या कॉलेजने एवढे विद्यार्थी दिले. आणि सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थी दिला तो विनायक दामोदर सावरकर. सावरकरांसारखा विद्यार्थी. आजही सावरकर हॉस्टेलमध्ये ज्या खोलीत राहायचे ती खोली जतन करून ठेवली आहे कॉलेजनं. इथे सावरकर शिकले. किती किती महत्त्वाची गोष्ट आहे मला सांगा. म्हणजे या पद्धतीचा अतिशय मोठा लेखक, कवी, क्रांतिकारक, विचारवंत असे विनायक दामोदर सावरकर इथे शिकले. त्यामुळे सावरकर आहेत. टिळक आगरकरांनी कॉलेज सुरू केलं. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गोपाळकृष्ण गोखले म्हणजे भारताच्या राजकारणाचं नेतृत्व टिळकांनी केलं, त्यानंतर गांधींनी केलं. टिळक इथलेच आणि गांधींनी नेतृत्व केलं. नंतर त्या गांधींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले, गोखल्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना इथंच केली. इतकं महत्त्वाचं कॉलेज आहे. आणि म्हणून मी आज ठरवलं की या कॉलेजमध्ये यावं. या कॉलेजमध्ये सगळ्या लोकांशी मी गप्पा मारणार आहे. मी प्राचार्यांशी गप्पा मारणार आहे, मी मुलांशी बोलणार आहे. त्याचप्रमाणे सावरकरांची खोली बघणार आहे, ग्रंथालय बघणार आहे. गोखल्यांनी जिथे भारत सेवक समाज स्थापन केला तिथे आपण जाणार आहोत. आणि हा वारसा काय आहे ते समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. मी आता आलो आहे फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यांच्या केबिनमध्ये. या प्राचार्यांच्या केबिनमध्ये आलो की मला स्वतःलाच असं वाटतं की किती महत्त्वाच्या जागी मी आलेलो आहे, जिथे आगरकर प्राचार्य होते. किती मोठमोठे लोक इथले प्राचार्य होते. रँगलर, र. पु. परांजपेंपासून असे अनेक प्राचार्यांची नावं सांगता येतील. या कॉलेजचे आता प्राचार्य आहेत प्राचार्य डॉक्टर रवींद्रसिंह परदेश. आणि त्यांच्या केबिनमध्ये मी आलो आहे. मगाशी त्यांच्याशी मी सहज बोलत होतो आणि मला ते समृद्ध वारसा किती महत्त्वाचा आहे, किती मोठा आहे असं मनापासून सांगत होते. या कॉलेजने किती प्राचार्य दिले, या कॉलेजने किती कुलगुरू दिले, या कॉलेजने किती पंतप्रधान दिले, या कॉलेजने किती साहित्यिक दिले, लेखक दिले. असा अतिशय समृद्ध वारसा प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी मला सांगत होते. मला असं वाटलं की त्यांच्याशी बोललं पाहिजे, कारण हा वारसा जतन करणारे प्राचार्य परदेशी हे आता फार महत्त्वाचे प्राचार्य आहेत. त्यामुळे त्यांच्याशी बोलणं अतिशय आवश्यक आहे. तो वारसा काय आहे, स्वतः प्राचार्य म्हणून या खुर्चीवर बसल्यानंतर परदेशी सर या वारशाकडे कसं बघतात. सर, स्वागत तुमचं या शोमध्ये. आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये मी जाणीवपूर्वक ठरवलं की फर्ग्युसन कॉलेजचा वारसा काय आहे, लेगसी काय आहे ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. तो इतिहास समजून घेऊयात. आणि खरं म्हणजे फर्ग्युसन कॉलेज समजून घेणं म्हणजे इतिहासाचं एक पर्व समजून घेण्यासारखं आहे. प्राचार्य परदेशी, मला सांगा, तुम्ही स्वतः जेव्हा या खुर्चीवर बसता, की ज्या खुर्चीवर एवढे मोठे प्राचार्य बसले होते, तेव्हा कसं वाटतं? 2 गोष्टी वाटतात. एक तर मोठी परंपरा आहे आणि ती पाळण्याची आपल्यावर मोठी जबाबदारी आहे, हे एक दडपण थोडंसं मनात येत असतं. आणि त्याचबरोबर ह्या परंपरेचा आपण पायी खुण्याचा प्रयत्न करत आहोत, ही एक आपल्या दृष्टीने भाग्याची गोष्ट अशी वाटते. फर्ग्युसन महाविद्यालयाची सुरुवात झाली त्यावेळेला, अर्थात एक 1857 नंतरचा बंड आणि पुन्हा परत स्वातंत्र्याची तयारी, अशा दृष्टीने देशातील तरुणांना नॅशनल एज्युकेशन, राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या दृष्टीने फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना झाली. त्यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, माधवबल्लाळ नामजोशी, विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि पहिले प्राचार्य आणि पहिले सेक्रेटरी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे वामन शिरम आपटे हे संस्कृत स्कॉलर होते. आणि
1980ला पहिल्यांदा न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली ह्या संस्थापकांनी आणि नंतर कॉलेज सुरू करण्याच्या दृष्टीनं जेव्हा ते सरकारकडे गेले इंग्लिश सरकार त्यावेळेला सर जेम्स फर्ग्युसन हे गव्हर्नर होते बॉम्बे इलाख्याचे मुंबई इलाख्याचे प्रांताचे आणि त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा सोसायटी सुरू करण्याच्या दृष्टीनं 24 ऑक्टोबर 1884ला डेक्कन एज्युकेशन सोसायटी नावाची सोसायटी सुरू केली आणि त्याचे अर्थात अध्यक्ष म्हणून शाहू महाराजांना विनंती केली आपल्या संस्थापकांनी आणि छत्रपती शाहू कोल्हापूरचे त्यांनी ती मान्यता दिली कारण त्यांनी देखील त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात असं समाज सुधारणेचं काम केलं होतं शिक्षणाचं काम केलेलं होतं आणि अशा प्रकारे ते अध्यक्ष झाले आणि त्यांचेच वंशज आज देखील आपल्या फर्ग्युसन डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत. सर जेम्स फर्ग्युसन यांनी ज्याप्रमाणे मदत केली आपल्या संस्थापकांना आणि म्हणून संस्थापकांनी त्यांचं नाव कॉलेजला देण्याचं ठरवलं त्यांना विनंती केली आणि त्यांनी मान्य केलं. यापेक्षा आधी डेक्कन एज्युकेशनसाठी जेव्हा 2 महिन्यापूर्वी सुरू झाली ती ऑक्टोबर 84मध्ये त्यावेळेला ते पहिले पॅट्रन बनले डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आणि म्हणून त्यांचं नाव हे आम्हाला महत्त्वाचं वाटतं आणि अशा प्रकारे फर्ग्युसन हे नाव दिलं गेलं. 2 जानेवारी 1885ला फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झालं. त्यावेळेला सर जेम्स फर्ग्युसन ह्या उद्घाटन समारंभाला होतेच पण त्याचबरोबर विल्यम वर्ड्सवर्थचे नातू हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि अशा प्रकारे फर्ग्युसन महाविद्यालयाने जेव्हा ती सुरुवात केली राष्ट्रीय शिक्षण देण्याची त्यानंतर मागे वळून पाहिलंच नाही. किती मोठी गोष्ट आहे. वर्ड्सवर्थचा नातू साक्षात हजर होता आणि मला वाटतं तो तेव्हा एलिफिन्स्टन कॉलेजचे प्राचार्य ते होते. अतिशय महत्त्वाचं कॉलेज आहे हे समृद्ध इतिहास समृद्ध वारसा असणारं असं कॉलेज आहे. 1892ला बघा ही इमारत जी आहे त्या इमारतीचं भूमिपूजन 1892ला झालं आणि त्यानंतर 1895ला मला वाटतं इमारत पूर्ण झाली. 27 मार्च 1895ला प्राचार्य परदेशी माझ्यासोबत आहेतच. मगाशी मी बघितलं की तो इतिहास सांगताना वारसा सांगताना तुम्ही फार उत्तेजित झाला होतात की काय वारसा आपला आहे. मला जरा सांगा ना की कारण हे ते कॉलेज आहे ज्या कॉलेजनं 2 पंतप्रधान दिले किंवा एवढं सगळं जो काही समृद्ध वारसा आहे तो जरा समजावून सांगा ना. बरोबर. 1885 नंतर जेव्हा कॉलेज सुरू झालं त्यावेळेला अर्थात वेगळे विषय होते. पहिले प्राचार्य होते ते संस्कृतचे अभ्यासक होते आणि अशा प्रकारे आज देखील त्यांची ती संस्कृत मराठी इंग्लिश डिक्शनरी आहे ती देखील सर्वदूर वापरली जाते आणि वेगवेगळे विषय सुरू झाले. 1914ला भारतामधील फॉरेन लँग्वेज शिकवणारं हे पहिलं कॉलेज पहिलं ठिकाण असं ठरलेलं आहे जिथे जर्मन लँग्वेज 1914ला सुरू केली. स्वातंत्र्यवीर सावरकर 1902 ते 1905 आपल्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. आचार्य कृपलानी आणि जसं मगाशी सांगितलं श्री PV नरसिंहराव यांनी मॅथमॅटिक्समध्ये BSc केली आणि VP सिंग यांनी फिजिक्समध्ये केली आणि अशा प्रकारे मोठी यादी आहे सर्व जे विद्यार्थी पासआउट झाले आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी ठसा उमटवला. मला एक सांगा की मुळामध्ये साहित्य संस्कृती याच्या अनुषंगानं सुद्धा या कॉलेजचं योगदान तेवढंच महत्त्वाचं आहे. ते कुठल्या कुठल्या संदर्भात? बरोबर. आता इथे म्हणलात तर साहित्य संस्कृतीमध्ये पु ल देशपांडे इंदिरा संत मला असं कोणीतरी म्हटलं की एम्फीची कल्पना ही पुलंची कल्पना होती असं काहीतरी. अच्छा किमया. अच्छा काय काय आहे ते? म्हणजे कसं आता ॲम्फीथिएटरमध्ये त्यावेळेला मेलडी मेकर्स आणि पुरुषोत्तमची सुरुवात ही ॲम्फीथिएटरमध्ये झाली. पु ल देशपांडे त्यावेळेला विद्यार्थी होते प्रॅक्टिस करत होते आणि अशा प्रकारे जेव्हा इथे सुरुवात झाली त्यावेळेला त्यांनी ॲम्फीथिएटर म्हटल्यानंतर परमिशन लागते बंद असतं जेव्हा पाहिजे तेव्हा उघडता येत नाही आणि म्हणून त्यांच्या याच्यात होतं की विद्यार्थ्यांना जेव्हा प्रॅक्टिस करायची असेल कोणत्याही प्रकारची तर त्याच्यासाठी ओपन मंच असावा आणि अशा प्रकारे किमया ही ओपन एअर थिएटरची कल्पना त्यांच्या ह्याच्यातून झाली आणि मग संस्थेने देखील त्यांची कल्पना उचलून धरून तशा प्रकारे किमयाची स्थापना केली. सिम्पली ग्रेट सिम्पली ग्रेट. त्याला दारे खिडक्या नाही आहेत आणि त्यामुळे कोणताही विद्यार्थी कधीही तिथे जाऊन आपल्या त्या मंचाचा वापर करू शकतो चर्चा करू शकतो किंवा अन्य. पुलंनी हे जपानमध्ये कुठेतरी बघितलं होतं. बरोबर. येस अगदी बरोबर. होय त्याच्या आधारे त्यांनी हे कल्पना मांडलेली होती आणि आपल्या ह्या 3 हेरिटेज बिल्डिंग्ज आहेत. मेन बिल्डिंग आहे 1897ची आत्ता मी म्हणल्याप्रमाणे. ॲम्फी थिएटर आहे ते 1912चं आहे आणि जेरबाई वाडिया लायब्ररी आहे ही 1929ची बिल्डिंग आहे आणि अशा प्रकारे ह्या हेरिटेज बिल्डिंग म्हणून झालेल्या आहेत पण अनेक बिल्डिंग्स ह्या 1950च्या आधीच्या आहेत आपल्या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या आहेत आणि अशा प्रकारे यांना आपल्या फर्ग्युसन महाविद्यालयाला गेल्या वर्षी युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशननी हेरिटेज कॉलेजचा दर्जा दिलेला आहे. येस धन्यवाद. खरं म्हणजे आज तुमचा पदवीग्रहण समारंभ आहे पण तरीसुद्धा तुम्ही खास वेळ दिलात. येस थँक्यू. या प्लीज. आता मी आहे फर्ग्युसन कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये. ही लायब्ररी अतिशय महत्त्वाची लायब्ररी आहे. म्हणजे आशिया खंडातली सगळ्यात मोठी लायब्ररी आशिया खंडातलं सगळ्यात मोठं ग्रंथालय अशी ओळख या ग्रंथालयाची आहे. त्या ग्रंथालयामध्ये मी आज आहे. सगळ्या प्रकारची पुस्तकं इथं उपलब्ध आहेत. साधारणपणे स्थापना झाली 1928मध्ये आणि आज
ही लायब्ररी अतिशय महत्त्वाची लायब्ररी म्हणून तिची ओळख आहे. मी जसं मगाशी म्हटलं की फर्ग्युसन कॉलेजचा जो इतिहास आहे, जो वारसा आहे, तो फक्त एकरेषीय नाही आहे. त्याच्यामध्ये सगळे मुद्दे आहेत. त्यामध्ये पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत, राजकारण आहेत, चळवळी आहेत, सामाजिक संदर्भ आहेत. अशा सगळ्याच अंगांनी हे कॉलेज महत्त्वाचं आहे. त्यामुळे जो वारसा आपण सांगतो आहोत फर्ग्युसन कॉलेजबद्दलचा, त्या वारशामध्ये अर्थातच जेवढा संबंध बाकी चळवळींचा आहे तेवढाच संबंध हा ग्रंथांचा आहे, पुस्तकांचा आहे. मगाशी प्राचार्य सांगत होते की या कॉलेजच्या प्राचार्यांनी संस्कृतला नवा आयाम दिला आहे. या कॉलेजचे अनेक प्राचार्य हे स्कॉलर होते. या कॉलेजचे अनेक विद्यार्थी हे तेवढेच महत्त्वाचे स्कॉलर होते. अशा या कॉलेजमध्ये, अशा या लायब्ररीमध्ये मी आलेलो आहे आणि मला अरे वा, मला क्या बात आहे, नमस्कार. बऱ्याच दिवसांनी फर्ग्युसन कॉलेजचे उपप्राचार्य प्राध्यापक प्रकाश पवार मला आत्ता इथे भेटत आहेत. मला खात्री होती की लायब्ररीमध्ये तुम्ही सापडणार, म्हणजे चुकला फकीर मशिदीत सारखं तुम्ही इथे असणार. मलाही सांगा की ही लायब्ररी तर महत्त्वाची आहेच, पण मगाशी मी प्राचार्य परदेशींशी बोलत होतो, एकूण कॉलेजचा इतिहास किती महत्त्वाचा आहे, वारसा किती महत्त्वाचा आहे. प्रकाश पवार, तुमच्याकडे मी मुद्दाम एक वेगळा प्रश्न घेऊन येतो आहे, कारण तुम्ही राज्यशास्त्रज्ञ आहात, राज्यशास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक आहात. पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी म्हणून, प्राध्यापक म्हणून तुम्हाला हे कॉलेज किती महत्त्वाचं वाटतं? आपण जर ह्या सगळ्या घडामोडींचा जर इतिहास पाहिला तर आपल्याला असं दिसून येईल की आपल्या देशामध्ये 19वे शतक हे अतिशय महत्त्वाचं ठरलं आणि 1857च्या उठावानंतर आपल्या देशामध्ये उच्च शिक्षणाचा पाया घातला. मुंबई विद्यापीठ, त्यानंतर कलकत्ता विद्यापीठ, मद्रास विद्यापीठ काढण्यात आलं आणि त्यानंतर त्या विद्यापीठाशी ॲफिलिएटेड असणारे अनेक महाविद्यालय जी झाली त्यामध्ये फर्ग्युसन महाविद्यालय आहे. आणि त्यामुळं फर्ग्युसनचा इतिहास हा भारताच्या उच्च शिक्षणाच्या मध्ये अस्मरणीय किंवा न संपणारा इतिहास असा आहे. मला आपल्याला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगता येईल की या महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी पण मोठं योगदान दिलेलं आहे. म्हणजे छत्रपती शाहू महाराज हा असा एक राजा होता की जो कल्याणकारी राज्य कसं असावं याचं मॉडेल होतं आणि म्हणून हे जेव्हा महाविद्यालय उभं राहिलं तेव्हापासून तर आजपर्यंत छत्रपती शाहू महाराज याचे अध्यक्ष राहिलेले आहेत. म्हणजे त्यांच्यानंतर वारसदारसुद्धा आपल्याला राहिलेले आहेत असं दिसून येतं. पण मला एक असा प्रश्न पडतो की तसं म्हटलं तर टिळक आणि शाहू यांच्यामध्ये मतभेद होते, पण या एका कामासाठी मात्र टिळकांसोबत शाहू आले, याचं कारण काय वाटतं? फर्ग्युसनच्या मातीचं एक वैशिष्ट्य आहे की अनेक विचाराचे लोक इथं वावरतात. विद्यार्थी आहेत अगदी, आणि त्याच्यामध्ये मतभेद आहेत, विचाराची विभिन्नता आहे, पण तरीसुद्धा विधायक कामासाठी सगळे एकत्र येतात. आणि त्यामुळं अगदी तेव्हापासूनची परंपरा दिसते तर ती आजही आहे आणि ती उद्याही राहील, याबद्दल माझ्या मनात काही दुमत वाटत नाही. विचार प्रत्येकाचे आहेत आणि ते असायलाच पाहिजे, पण त्याच्या पलीकडे विधायक कामासाठी आपण एकत्र आलं पाहिजे, हे मात्र ह्या फर्ग्युसनच्या मातीतून लोकांना समजतं. अगदी वेगवेगळ्या विचारांचे लोक जरी असते तरीसुद्धा या विचारांचे सगळे लोक एका विशिष्ट ध्येयासाठी मात्र एकत्र असतात. हा फार महत्त्वाचा भाग आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत देश ज्या प्रकारे उभा राहिला त्याच्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजचं योगदान फार महत्त्वाचं होतं, फार मोठं होतं. मी जसा उल्लेख केला मगाशी की टिळक असतील, गोखले असतील, आगरकर असतील, यांनी केवळ महाराष्ट्राचं नव्हे देशाचं नेतृत्व केलं आणि खरंच लोकांना विचार करायला शिकवलं, कृती करायला शिकवलं. अशा कॉलेजमध्ये आपण आहोत आणि म्हणून हे कॉलेज खरोखरच खूप महत्त्वाचं आहे. हा वारसा आपण समजून घेत आहोत. फर्ग्युसन कॉलेजच्या प्रत्येक गोष्टीला इतिहास आहे. आता ज्या ठिकाणी मी उभा आहे ती जी बाग आहे त्या बागेमध्ये सावरकरांनी परदेशी कपड्यांची होळी केली. असे अनेक ठिकाणं आहेत की ज्या प्रत्येक ठिकाणाचा इतिहास सांगता येऊ शकतो. आणि हा सगळा जो वारसा आहे तो ज्याप्रमाणे विद्यार्थी सांगतायत, प्राध्यापक सांगतायत, सगळ्यांनाच तो वारसा महत्त्वाचा वाटतो. आणि आपण एका अतिशय अशा कॉलेजमध्ये शिकतो आहोत की ज्या कॉलेजला काही लेगसी आहे, काही वारसा आहे असं सगळ्यांनाच वाटतं आहे. मगाशी प्राचार्यांशी बोललो, आपण उपप्राचार्यांशी बोललो, पॉलिटिकल सायन्सचे जे HOD आहेत प्राध्यापक प्रकाश पवार, त्यांच्याशी आपण बोललो. विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांनासुद्धा असं वाटतं की आपण अशा कॉलेजमध्ये शिकतो आहोत की ज्या कॉलेजला हे खूप छान लेगसी आहे, खूप छान वारसा आहे. तुझं नाव काय? प्रथमेश हा या कॉलेजचा GS आहे. ज्या कॉलेजचा एवढा मोठा इतिहास आहे, समृद्ध वारसा लाभलेला आहे ज्या कॉलेजला, त्या कॉलेजचं GS असणं ही किती अभिमानाची गोष्ट असेल. प्रथमेश, कसं वाटतं? खूप अभिमानास्पद आणि खूप पॉवरफुल वाटतं. अच्छा, काय वाटतं? पॉवरफुल का वाटतं? पॉवरफुल असं वाटतं की कारण या कॉलेजने इतक्या पॉलिटिकल लीडर्स, वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमधल्या लेवल्समधल्या लोक दिलेली आहेत भारताला, ज्यांनी भारताच्या आज प्रोग्रेससाठी भरपूर काही कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. अशा कॉलेजचं GS असणं त्यामुळे मला पॉवरफुल वाटतं. क्या बात आहे.
निलेश अनायसे आलेले आहेत, निलेश गायकवाड. सावरकर साहित्य संमेलन ते घेत असतात आणि मी आत्ता अशा ठिकाणी उभा आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, की जिथे सावरकरांनी परदेशी कपड्यांची होळी केली. सावरकर आत्ता किती महत्त्वाचे वाटतात? कारण परदेशी कपड्यांची होळी हा एक काळ होता आणि आता तुम्ही परदेशाशिवाय कुठे सारखे परदेशातच असतात, म्हणजे मोदींनंतर तुम्हीच आहात. त्यामुळे आता आता हे नातं फार बदललेलं आहे. अशावेळी सावरकर किती कॉन्टेम्पररी आहेत, किती समकालीन आहेत? खरं म्हटलं तर सावरकरांचे विचार त्यावेळेस त्यांनी जे मांडलेले होते ते पुढच्या 50 ते 100 वर्षानंतरच्याच लोकांना पटतील किंवा त्या युगामध्येच ते कामात येतील असे ते विचार होते. म्हणून आज हे जे समाजकारण आणि जे राजकारण चाललेलं आहे, तर मला असं वाटतं की सावरकरांच्या विचारांनी जर सशस्त्रीकरण असेल म्हणा किंवा समाजकारणामध्ये त्यांचं जे समाज प्रबोधन होतं, सर्व समाजांना एकत्र घेऊन चालणं, हा त्यांचा त्यावेळेसुद्धा त्यांनी प्रयत्न केले होते. त्यानंतर राजकारणाविषयीसुद्धा त्यांच्या काही स्वतःच्या अशा संकल्पना होत्या. तर ते विचार आणि त्या सगळ्या गोष्टी जर आपण आज अंमलात आणल्या तर मला असं वाटतं की नक्कीच आपलं राष्ट्र हे प्रगतिशील राष्ट्र आणि आधुनिक राष्ट्र जगामध्ये होऊ शकेल. सावरकर द्रष्टे होते असं त्यांचं म्हणणं आहे. डॉक्टर सुनील गोखले माझ्यासोबत आहे. डॉक्टर सुनील गोखले, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गोपाळकृष्ण गोखल्यांचे पणतू आहेत सुनील गोखले. आणि त्यापेक्षाही खरं म्हणजे गोखल्यांचा वारसा फार नीटपणे माहिती असणारा, त्याबद्दल काम करणारा असा हा माणूस आहे. याच परिसरामध्ये गोखले गांधी भेट झाली, त्याच परिसरामध्ये गोखले आवटे भेट आता होते आहे. तुम्हाला भेटून फार छान वाटलं. पण मला एक सांगा की गोखले गांधी या संबंधांकडे तुम्ही कसं बघताय? 12 ऑक्टोबर 1896ला ही गांधीजी जेव्हा साऊथ आफ्रिकेतनं आले हे शोधण्यासाठी की कोण आपल्याला मदत करेल, तर तेव्हा इथं फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते गोखले गांधी भेट झालेली आहे. आणि मला असं वाटतं की गांधीजींनी आयुष्यभर जे काही काम केलेलं आहे आणि त्यांनी स्वतःच लिहून ठेवल्याप्रमाणे की त्यांनी ते गोखल्यांचा वारसा चालवत आहेत. त्यामुळे हा गोखल्यांचा जो वारसा आहे तो म्हणजे डेमोक्रेसी, लिबरलिझम ह्या ज्या अनुषंगाने लोकशाही तत्वानी आहे, हा जो सगळा प्रकार आहे सेक्युलर पद्धतीने. इनफॅक्ट गोखल्यांनीच 1902 साली फर्ग्युसन कॉलेज सोडलं तेव्हा फेअरवेल टू फर्ग्युसन कॉलेज असं एक उत्कृष्ट भाषण केलेलं आहे. नेटवर हे भाषण उपलब्ध आहे. ह्या भाषणात पहिल्यांदा मला असं वाटतं की सेक्युलर हा शब्द वापरला गेला आहे. हा सेक्युलरिझम नव्हे तर सेक्युलर हा शब्द. आणि गोखल्यांनी असंच म्हटलेलं आहे की कुठलंही इन्स्टिट्यूट चालवायचं असेल, भारतामधली कुठलीही ऑर्गनायझेशन चालवायची असेल तर विद्यार्थ्यांना सेक्युलर असण्याचं एक शिक्षण देणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आज ज्या पद्धतीच्या राजकारणामध्ये आपण वावरतो आहे त्या आणि ज्या प्रकारच्या मितींमध्ये आपण जगतो आहे त्या ह्याच्यामध्ये मला वाटतं सेक्युलर भाव असणं हे खूप महत्त्वाचं आहे. एक मला सांगा, अनेकदा लोकांना असं वाटतं की गांधी फार पॉलिटिकली करेक्ट होते, त्यामुळे गांधींनी गोखल्यांना आपलं गुरु करून टाकलं. प्रत्यक्षामध्ये मात्र गोखल्यांना गुरु करावं आणि गांधींनी स्वतःला शिष्य म्हणावं गोखल्यांचा, असं काही नव्हतं, असा एक समज आहे. तुम्ही तुमचं काय मत आहे? नाही, हा अगदी कम्प्लिटली चुकीचा. देर इज नो पॉलिटिकल करेक्टनेस. गांधीजी आले जेव्हा साऊथ आफ्रिकेतनं तेव्हा त्यांना दादाभाई नौरोजीमुळे आले आणि त्यांना भारतामधल्या लोकांकडनं, इनफॅक्ट मी असं म्हणेन की भारताच्या बाहेर गेलेला माणूस हा देखील भारतीय आहे असं पहिल्यांदा गोखल्यांनीच मान्य केलेलं आहे. त्यामुळे आज NRI आपण स्टेटस देतो तेव्हा नॉन रेसिडेंट इंडियनच म्हणतो त्यांना आपण परदेशस्थ काही कोणीतरी म्हणत नाही. हे जे स्टेटस आहे हे गोखल्यांनी मिळवून दिलेलं आहे. आणि त्यामुळे गांधीजी जेव्हा इथं आले तेव्हा त्यांनी फिरोजशाह मेहतांना भेटले, टिळकांना भेटले आणि गोखल्यांना भेटले. गोखल्यांना भेटल्यावर ते म्हणाले, गांधीजींनी स्वतः आपल्या सत्याच्या प्रयोगमध्येच लिहून ठेवलेलं आहे, म्हणजे हे वेगळं कुठलं कोट नाही आहे, की इट वॉज लव्ह ॲट फर्स्ट साईट. मी जेव्हा गोखल्यांना पाहिलं तेव्हा ते म्हणाले की मला हे पटलं की हेच माझे गुरु आहेत आणि हेच मला पुढे नेतील. किंबहुना गांधीजींवर अनेक वेळा असं पुढे म्हटलं जातं की ते टिळकवादी झाले 1920 सालानंतर. तर असं एक पत्र, आशयाचं पत्र अनेकांनी गांधीजींना लिहिलेलं आहे आणि गांधीजींनी आपल्या इंडियन ओपिनियनमध्येच लिहून ठेवलेलं आहे. परत एक लेख उपलब्ध आहे. तो लेखात गांधीजी म्हणतात की एखाद्याचं शिष्यत्व पत्करणं म्हणजे पुनर्जन्म घेण्यासारखं आहे आणि माझा पुनर्जन्म झालेला आहे. मला आता म्हणजे कोणी म्हणो की अमुकवादी आहे मी, तमुकवादी आहे मी, गोखलेवादीच आहे. फारच महत्त्वाचे मुद्दे, ही सगळी चर्चा आपण करत राहू. तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक.
पुन्हा एकदा स्वागत. मी निघालो आहे फर्ग्युसन टेकडीवर. हीच ती टेकडी, कोसल्यामध्ये नेमाड्यांनी जो उल्लेख केला ज्या टेकडीचा, ती ही टेकडी. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच टेकडीवर शपथ घेतली गोपाळकृष्ण गोखलेंनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. त्यामुळे ही टेकडी फार महत्त्वाची आहे. तिथे आपण जाणार आहोत. माझ्यासोबत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मगाशी ते बोलले डॉक्टर सुनील गोखले, जे गोपाळकृष्ण गोखलेंचे पणतू आहेत आणि गोखल्यांचा काय वारसा आहे तो वारसा जगाला सांगतायत, तेही माझ्यासोबत असणार आहेत. ही सगळी चर्चा आपण त्या टेकडीवर जाऊन करूया. खुश. फर्ग्युसन टेकडीच्या माथ्यावर मी आता पोचलेलो आहे. घामाघूम झालो आहे. फर्ग्युसन टेकडी, जिला कॉलेजमधली मुलं हनुमान टेकडी म्हणतात, साहित्यिक त्याला कोसलाची टेकडी म्हणतात. तर या टेकडीवर मी आलेलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे गोपाळकृष्ण गोखले यांनी शपथ घेतली. त्याचं स्मारक पण इथे आहे. ती की शपथ आहे, ती शपथ आहे भारत सेवक समाजाच्या स्थापनेच्या अनुषंगानं शपथ घेतली. सोबतच्या इतर 3 कार्यकर्त्यांना ती शपथ दिली. हे स्मारक इथं आहे आणि म्हणून गोखल्यांच्या अनुषंगानं ही टेकडी अतिशय महत्त्वाची आहे. गोखले समजून घेण्यासाठी मुद्दाम मी या टेकडीवर आलो आहे. माझ्या मागे स्मारक आहे आणि माझ्या शेजारी डॉक्टर सुनील गोखले आहेत. डॉक्टर सुनील गोखले, गोपाळकृष्ण गोखल्यांवर आपण अन्याय केला असं वाटतं का? कारण गोखले त्या अर्थानं माहितीच नाहीत महाराष्ट्राला. हो, नक्कीच. म्हणजे तसा अन्याय आपण म्हणू राजकीयदृष्ट्या अन्याय नक्की झाला आहे. पण असं आपण बघायला पाहिजे की स्वातंत्र्य चळवळीचा शेवटचा जो घटक आहे ते गांधीजीच आहेत किंवा नेहरू आहेत. हे म्हटले तर दोघंही हे खरं तर गोखल्यांचेच शिष्य आहेत वेगवेगळ्या अर्थाने. म्हणजे आपण आज नेहरूंचं सेक्युलरिझम म्हणतो, नेहरूंचं सोशलिझम म्हणतो, ते गोखलेच कुठेतरी आहे. गांधीजी जे म्हणतात की राजकारण हे म्हणजे पॉलिटिक्स शुड बी स्पिरिच्युअलाइज, हे परत गोखल्यांचंच तत्त्वज्ञान आहे. आणि त्या अर्थाने म्हणून हे स्मारक जे आहे ऐतिहासिक अशासाठी आहे की 1905 साल हे गोखल्यांच्या आयुष्यातलं एक महत्त्वाचं साल आहे. ज्या वर्षी त्यांनी ह्या भारत सेवक समाजाची स्थापना केली त्या वर्षीच गोखले हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. म्हणजे सर्वात यंगेस्ट अध्यक्ष 39व्या वर्षी. म्हणजे कदाचित मला वाटतं काँग्रेसच्या इतिहासातला सर्वात यंगेस्ट अध्यक्ष असावा असं असू शकतं. ह्या अध्यक्ष भाषणाच्या निमित्ताने गोखल्यांनी पहिल्यांदा बंगालची फाळणी त्याच वर्षी जाहीर झाली आणि बंगालच्या फाळणीविरुद्ध जो काही गोखल्यांनी आवाज उठवला, म्हणजे आज आपण म्हणू शकतो की राज ठाकरेसुद्धा लाजेल इतक्या भयानक शब्दात त्यांनी कर्झनविरुद्ध जो काही ठोकशाही लावली, म्हणजे ती बघण्यासारखी होती. आणि गोखल्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन कर्झनला ठोकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गोखल्यांनी 50 भाषणं तिथं केली. ती 50 भाषणांपैकी काही भाषणं ही उपलब्ध भाषणं आहेत. आणि ती म्हणजे आपल्याला असं दिसतं की गोखले एका बाजूला आपण मवाळ म्हणतो, ते मवाळ वगैरे अजिबातच नाहीत, ते पुरते जहाल आहेत. आणि त्यांनी त्या जहाल पद्धतीने आक्रमक पद्धतीने कर्झनवर टीका केली. ती गांधी पुण्यात आले, गोखलेंना भेटले, गोखले यांच्या प्रेमात पडले. तुम्ही मगाशी उल्लेख केला. मग शिष्यत्व पत्करलं, नेहरूसुद्धा शिष्य वगैरे. पण टिळक इथंच होते. टिळक आणि गोखले यांच्या संबंधांकडे तुम्ही कसं बघताय? ते टिळक आणि गोखल्यांचे संबंध हे मुळात गोखले पुण्यात आले ते टिळकांमुळेच आले. म्हणजे टिळकांच्या एकूण जाज्वल्य अशा देशभक्तीने प्रेरित होऊन. पण त्याच्यानंतर जो काही डिफरन्स झाला आहे तो डिफरन्स याच्यात आहे की समाजसुधार करून मग अशा एका काय प्रगल्भ समाजाकडे स्वातंत्र्य देणं, हे गोखल्यांचं म्हणणं होतं. आणि त्या दृष्टीने मग त्यांनी शिक्षण आणि ही जी बाकीची धोरणं केली ती ह्या दृष्टिकोनातनं की बाबा एक प्रगल्भ समाज. आणि आज आपण त्याचं एक फॉलोआउट आपण असं बघतोय की प्रगल्भ समाजाकडे हा स्वातंत्र्याचा वसा न दिल्यामुळे जी काही आपण 65 वर्ष जी चिंतेत आणि व्यथित अवस्थेत घालवतो आहेत आणि आज अधिकच ती व्यथा वाढलेली आपल्याला दिसते आहे. कारण लोकशाहीमध्ये गोखल्यांचं म्हणणं होतं की डिसिजन ज्याला आपण म्हणू की मत कोणाला द्यायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे संस्थानात तो प्रश्नच नव्हता. राज्य असतं तर तिथं राजाच हा असतो, पण लोकशाहीमध्ये लोकांचं राज्य आहे. आणि आज अशी परिस्थिती आहे की आज या डिसिजन मेकिंगच म्हणजे ज्याला आपण म्हणू की इन्फॉर्म्ड डिसिजन, हा इन्फॉर्म्ड डिसिजनच कुठेतरी मिसिंग आहे. आणि म्हणून आपण ज्यांना निवडून देतो आहोत त्याला आपण योग्य पद्धतीने दिलं आहे काय ॲडव्हर्टाइजमेंटच्या जोरावर दिलेलं आहे असं आपल्याला खरं म्हणण्याचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की गोखल्यांनी हे जी स्थापना केली भारत सेवक समाजाची, की भारतासाठी पूर्ण वेळ
राजकीय माणसं ही देणं आणि त्यातनं राजकीय शिक्षण घडवून आणणं, की राजकीय म्हणजे काय, की निर्णय घेण्याची प्रक्रिया ही माणसाला कळली पाहिजे, निर्णय क्षमता आली पाहिजे. आणि हे क्षमता कशातनं येणार आहे, तर शिक्षणातनं. आणि शिक्षण म्हणजे केवळ एक लिटरसी नव्हे, तर बौद्धिक पातळी माझी कशी वाढू शकेल. आणि म्हणून मग ही भारत सेवक समाजाची गोखल्यांनी स्थापना केली. भारत सेवक समाज हा आपला वारसा आहे, गोखल्याने दिलेला वारसा आहे. तो आपण तेवढा चांगला सांभाळतोय असं वाटतं का? म्हणजे आत्ता ज्या मला वाटतं दुरावस्थेत हे भारत सेवक समाज आहे, बेसिकली ज्या लोकांना आत्ता जी लोकं आत्ता बघतायत त्यांना हे कळतच नाही आहे की हा गोखल्यांचा वारसा नेमका सांभाळायचा कसा. तर मला असं वाटतं की ह्याच्यात बदल घडवला पाहिजे. आणि गोखले हा आजचा विचार आहे, हा गोखले हा प्रगल्भ विचार आहे आणि त्यामुळे तो आज जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत सेवक समाजानेच खरं पुढाकार घ्यायला पाहिजे. पण दुर्दैवाने ती एका वेगळ्या त्यांचा सगळा प्रकार चालला असल्यामुळे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ते डेव्हलप व्हायला होतं त्या पद्धतीने डेव्हलप. वारसा आहे तो जतन करणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आता मी आहे फर्ग्युसन कॉलेजच्या ऐतिहासिक वसतिगृहामध्ये. तेच वसतिगृह, तेच हॉस्टेल जिथं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नावाचा महापुरुष इथं राहत होता. सावरकर जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा याच वसतिगृहामध्ये ते राहत होते आणि त्यांच्या खोलीच्या शेजारी मी उभा आहे. खरंच किती किती छान क्षण आहे हा, की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची खोली बघणं, ते ज्या ठिकाणी राहत होते तिथे येणं, ही खरंच फार महत्त्वाची गोष्ट आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर एक अतिशय उत्तुंग प्रतिभेचा कवी, लेखक आणि एवढंच नाही तर त्याचवेळी सामाजिक राजकीय संदर्भात भूमिका घेणारा असा एक मोठा विचारवंत. विनायक दामोदर सावरकरांच्या खोलीमध्ये इथं मी आलो आहे आणि हे ते हॉस्टेल मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जिथे 1902 ते 1905 या कालावधीमध्ये विनायक दामोदर सावरकर राहत होते. विद्यार्थी दशेमध्ये 3 वर्ष सावरकर इथं राहत होते आणि त्या खोलीमध्ये येताना शिवाय मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सावरकरांचे नातू, पणतू, नातसून हे सुद्धा माझ्यासोबत आज या खोलीमध्ये आलेले आहेत. त्यामुळे खरंच हा वारसा समजून घेताना मला आणखी आनंद आहे. इथं राहिले सावरकर, ही सगळी ही खोली, याच खोलीमध्ये सावरकरांनी काही लेखन केलं असेल, वाचन केलं असेल, त्यांनी पुढे जे अनेक गोष्टी केल्या त्याची सुरुवातसुद्धा खरं म्हणजे याच खोलीमध्ये झाली असेल. सावरकर हा खरंच फार मोठा माणूस, प्रतिभासंपन्न माणूस, ज्यानं तुरुंगामध्ये महाकाव्य लिहिलं. हे तुरुंगामध्ये जेव्हा तुरुंगाच्या भिंतीवर त्यांनी महाकाव्य लिहिलं तेव्हा ती जी कविता आहे ती कविता फार छान आहे. ती कविता अशी आहे, आकाश म्हणाले नाही, धरतीही म्हणाली नाही. आकाश म्हणाले नाही, धरतीही म्हणाली नाही, मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही. तुरुंगाची ती भिंत अवचित पुढे सरसावली, तुरुंगाची ती भिंत अवचित पुढे सरसावली, मी कागद झाले आहे, चल लिही असे ती बदली. अशा प्रकारचा हा थोर माणूस इथंच या फर्ग्युसन कॉलेजच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी असताना त्यांनी परदेशी कापडांची होळी केली. असे सावरकर. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सावरकरांचा नातू सात्यकी माझ्यासोबत आहे, सात्यकी सावरकर माझ्यासोबत आहे. मागे सावरकर साहित्य संमेलनाच्या निमित्तानं सात्यकी मला भेटला होता. त्याचप्रमाणे सावरकरांची नातसून जी आहे नेहा पण माझ्यासोबत आहे. आणि कणाद हा पणतू. अशी सावरकरांची पुढची पिढी आपल्यासोबत आहे. सात्यकी खरं म्हणजे सावरकरांचा वारसा सांगण्यासाठी काही सावरकर आडनावाची गरज नाही, प्रत्येकानंच तो सांगितला पाहिजे. पण तरीसुद्धा सावरकरांचे नातू म्हणून एक वेगळं नातं तुमच्या सावरकरांशी आहे. तुम्ही सावरकरांकडे कसं बघता? खरं म्हणजे सावरकर हे एक तेजपुंज व्यक्तिमत्व आणि त्या तेजाचा अंश मला व्हायला मिळालं हे परमभाग्य समजतो मी. आता सावरकरांकडे बघताना आपल्याला त्यांची वेगवेगळी रूपं किंवा वेगवेगळे पैलू दिसतात. जसे विद्यार्थी दशेतले सावरकर आहेत जे क्रांतिकारक आहेत, इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलेले आहेत. त्याच्यानंतर अंदमान उपभोगलेला, तिथे इस्लामची कठोर चिकित्सा केलेला सावरकर आहे. अंदमानमधून बाहेर पडून रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना हिंदुत्व लिहिणारा सावरकर आहे. त्याच्यानंतर राजकीय सावरकर दिसतो आपल्याला 1937 साली. माझ्या मते आजच्या काळात आपल्याला विज्ञाननिष्ठ सावरकर आपण आत्मसात केले पाहिजे. खरे विज्ञाननिष्ठ सावरकर, कारण गाय हा उपयुक्त पशु आहे असं म्हणणारा सावरकर. नेहा, तुम्ही जेव्हा सावरकर कुटुंबामध्ये आलात आणि आपल्या नावासमोर सावरकर जोडलं गेलं तेव्हा कसं वाटलं?
अभिमान वाटला मला की माझ्या नावाच्या पुढे सावरकर हे नाव जोडलं गेलं. आणि आता मला माझ्या सासूबाई म्हणजे हिमानीताई सावरकर ह्यांच्या जोडीने सावरकरांचं कार्य पुढे न्यायचं आहे असं मला सांगण्यात आलं. तर मला त्याचा आनंदच झाला. अगदी खरं आहे. सावरकरांचं काम पुढं न्यायचं म्हणजे सावरकरांचं तुम्ही आता मगाशी म्हटलात की आता विज्ञानिष्ठ सावरकर सांगण्याची फार आवश्यकता आहे. तर या प्रकारे सावरकर सांगताना काय करायला पाहिजे असं वाटतं? जिथे तिथे विज्ञान पोचलं पाहिजे किंवा आपला दृष्टिकोन हा वैज्ञानिक असला पाहिजे. एखाद्याची पूजा करा किंवा करू नका हे ज्या त्याच्या त्यावर सोडलं पाहिजे. इतक्या क्षुल्लक प्रश्नात आपण जर का अडकून बसलो तर अजून आपण 5000 वर्ष जुने आहोत असंच मला वाटतं आहे. विज्ञानाची कास धरा. आज जग पृथ्वी सोडून मंगळ, शनी अशासारखे ग्रहांवर यानं पाठवायचे प्रयोग चालू झालेले. आपण अजून पाण्यासाठी तडफडतो आहे. आपण जिवंत राहिलो तरच माझ्या मते आपण आपल्या देवाची पूजा वगैरे करू शकू. पण आपण जर जिवंतच नसू तर काय? सावरकरांची पुढची पिढी तर्ककठोर पद्धतीनं सगळा विचार करते आहे आणि ही तर्ककठोरता अतिशय महत्त्वाची आहे. कारण त्यांना असं वाटतं की आता विज्ञाननिष्ठा अत्यंत महत्त्वाची आहे. सावरकर म्हटलं की सावरकरांचं साहित्य, कविता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांच्या राजकीय भूमिकेपेक्षा सुद्धा अनेकदा त्यांचं साहित्य, कविता खूप महत्त्वाची वाटते. त्यांची एखादी कविता तुम्हाला आठवते? हां, एम एला असताना माझी जन्मठेप हे चरित्र वाचलं आणि सावरकरांचं असणारं राष्ट्रप्रेम त्यातून मार्शलस बेटावरून उडी मारण्याचं समुद्रातून सावरकरांची कविता ले वजसी ले परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला भूमातेच्या चरणतला तुझ धूता विलित्य पाहिला होता वज बदलासी अन्य देशी चल जाऊ सृष्टीची विविधता पाहू हे आंग्ल भूमी भयभीता रे कथिल ती अगस्तीस आता रे जो आचवळी एक क्षणी तुझ प्याला सागरा प्राण तळमळला ले वजसी ले परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. जय हिंद, जय महाराष्ट्र. सागरा प्राण तळमळला अशा पद्धतीची काव्यरचना, माझी जन्मटेपचा उल्लेख झाला का मला हे खंडकाव्य आहे. एकूणच सावरकर हा खरंच फार मोठा माणूस आहे. निलेश गायकवाड मगाशी आपल्यासोबत होते, आत्ता पुन्हा आहेत. महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे सावरकरांची वैचारिक भूमिकासुद्धा ज्या लोकांना मान्य नसते तेही हे मान्य करतात की साहित्यिक म्हणून सावरकरांचं जे योगदान आहे, भाषाप्रभू म्हणून सावरकर जे आहेत ते कर्तृत्व फार मोठं आहे. तुम्हालाही अगदी त्या साहित्यानं भुरळ घातली आणि तुम्ही सावरकर साहित्य संमेलन नावाची कल्पना सुरू केली. सावरकर साहित्य संमेलन या कल्पनेबद्दल सांगा जरा, आणि सावरकरांच्या साहित्यानं तुम्हाला आकर्षित का केलं त्याबद्दल सांगा. सावरकरांचं त्या काळी लिहिलेलं जे साहित्य होतं, मी मागाशीच बोललो की ते पुढच्या 50 वर्ष किंवा 100 वर्षानंतर उपयोगात येणार आहे असं साहित्य होतं. आणि ज्यावेळेस आम्ही ह्या साहित्याचा अभ्यास केला किंवा हे वाचलं तर तेव्हा खरंच लक्षात आलं. आणि सावरकरांचे विचार पोचवण्यासाठी फक्त सावरकरांचा जय जयकार करायचा किंवा त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करण्याची ह्या छोट्या गोष्टींपर्यंत मर्यादित राहण्यापेक्षा सावरकरांनी लिहिलेलं हे जे साहित्य आहे त्या साहित्याचा कुठेतरी उहापोह झाला पाहिजे, तरुणांपर्यंत हे पोचलं पाहिजे, जेणेकरून राष्ट्राचं त्याच्या याच्याने राष्ट्र उभारणीसाठी त्याची मदत होईल. आणि म्हणून मग हे सावरकरांचं साहित्य पोचवायचं, तर मग त्यासाठी साहित्य संमेलनाचा आम्ही एक पायंडा पाडला. सुरुवातीला आम्हाला थोडंसं वाटलं होतं की ह्याला प्रतिसाद मिळतो की नाही, परंतु ज्या पद्धतीने तरुणांनी किंवा सावरकर प्रेमींनी, राष्ट्रभक्तांनी याला जो प्रतिसाद दिला, तर त्याच्यामुळे हे आमचं 6वं वर्ष हे आमचं आहे. आणि मग नंतर सुरुवातीला आम्ही भारतामध्ये पण संमेलनं घेतलीत, अजून पण भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही संमेलन घेतो. परंतु सावरकर हे विश्वव्यापी होते. आपण बरेचदा म्हणतो राष्ट्रव्यापी, पण ही विश्वव्यापी संकल्पना खूप मोठी आहे. हे विश्वव्यापी होते आणि आपण सावरकरांचे विचार हे मर्यादित न ठेवता याला जागतिक पातळीवर, आणि जे काही भारताचे मित्रराष्ट्र आहेत, मग श्रीलंका असेल, नेपाळ असेल, भूतान असेल, मॉरिशस असेल, अशा देशांमध्ये आम्ही ते सगळं, जेणेकरून आपल्याबरोबर आपल्या मित्रराष्ट्रांची पण प्रगती झाली पाहिजे. अगदी बरोबर. आणि अंदमानसुद्धा तुम्ही लोकांना दाखवता, त्यातून लोक इन्स्पायर होतात असं एकूण दिसतं आहे. सात्यकी, तुम्ही मगाशी विज्ञाननिष्ठेचा उल्लेख करत होता. खरं म्हणजे आपण मगाशी म्हटलं की दशसहस्रेषु वक्ता असे वक्ते होते सावरकर. अंदमानच्या त्या सगळ्या अंधार कोठडीमध्ये कविता लिहिणारा असा एक उत्तम कवी होता. कवी, साहित्यिक, लेखक, विचारवंत, वक्ता ही सगळी रूपं, नाटककार ही सगळी रूपं फार मोठी आहेत सावरकरांची.
तुम्हाला विज्ञान निष्ठा एवढी महत्त्वाची वाटते, तुम्ही बेसिकली काय करता? मी सध्या व्हेरिटासमध्ये चाकरी करतो. टेक्निकल सपोर्ट इंजिनियर आहे मी. म्हणजे आय टी क्षेत्रातच आहे. तुम्हाला इंजिनिअरिंगचं किंवा एकूण सायन्सचं बॅकग्राऊंड आहे. अशा वेळी सावरकरांची विज्ञान निष्ठा किती महत्त्वाची वाटते? सध्याच्या काळात ती जोपासली पाहिजे, कारण का आपल्यापुढे अनेक समस्या आहेत. आता विकसनशील देश आहे आपला, आपण तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे. आता जपान एक इनविजिबल ट्रेन आणतो, तर अशा पद्धतीची प्रगती आहे. किंवा यानं पाठवण्याची. आता म्हणाल तुम्ही एक खर्चिक काम आहे, तुम्हाला पाणी प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही का? पाणी प्रश्न तर आहेच, पण ही जी काय प्रगती आहे ज्याच्याने भारताचं नाव जगाच्या नकाशावर कोरलं जाणार आहे, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. भारतीय माणूस हा जगात श्रेष्ठ झालाच पाहिजे आणि विज्ञान हाच आधुनिक भारताचा वेद व्हावा ही सावरकरांची इच्छा होती आणि त्याप्रमाणे आपण काम केलं पाहिजे. तंत्रज्ञान आपण विकसित केलं पाहिजे. आज तंत्रज्ञानाच्या जोरावर अमेरिका राज्य करते. ते त्यांच्या इथले ऑपरेटिंग सिस्टीम असेल म्हणा, अँटीव्हायरस असेल म्हणा, ते त्यांच्या इथलं आपल्याला विकतात आणि आपण ग्राहक आहोत. पण आपण जर मालक बनलो तर चित्र वेगळंच होईल. नक्कीच. अगदी खरं. फार वेगळ्या पद्धतीने हा विचार करतोय. कणाद इथे आहे. कणाद सावरकरांचा पणतू आहे, बरोबर. नेहा, मला सांग की कणादनं सावरकरांचे कुठले गुण आत्मसात करावेत असं आई म्हणून वाटतं? त्यांनी सावरकरांसारखं तत्वनिष्ठ व्हावं असं मला वाटतं. आणि ध्येयवादी करून जे स्वप्न होतं की अखंड भारत व्हावा, ह्याच्यासाठी त्यांनी काहीतरी स्वतःचं काम करावं असं मला वाटतं. तेजस्वी, ध्येयवादी आणि भारतीय अगदी व्हावं अशी ही इच्छा नेहाची आहे कणाच्या निमित्तानं. पण खरोखरच म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की ही अतिशय महत्त्वाची खोली आहे. फर्ग्युसन कॉलेज हा वारसा आहे, तो वारसा अनेक संदर्भात आहे, पण सावरकरांची खोली हा त्यातला एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. ज्या ठिकाणी 3 वर्ष सावरकर राहिले, ज्या ठिकाणी 3 वर्ष सावरकर शिकले आणि ते शिकत असताना त्यांनी परदेशी कपड्यांची होळी किंवा काय असे उद्योग केले. म्हणजे आता अशी चर्चा असते की विद्यार्थ्यांनी फक्त शिक्षण घ्यावं शांतपणे, पण त्यावेळी चळवळी करू नयेत. सावरकरांचं असं नव्हतं. सावरकरांनी हॉस्टेलमध्ये राहताना चळवळी केल्या, आंदोलनं केली, त्यातून सावरकर घडले आणि एक अतिशय मोठा विचारवंत, तत्त्वज्ञ, विज्ञाननिष्ठ असा अभ्यासक भारताला मिळाला. ही खोली म्हणूनच अतिशय महत्त्वाची आहे. 1902 ते 1905 या कालावधीमध्ये सावरकर ज्या वसतिगृहामध्ये राहिले, ज्या खोलीत राहिले, तिथं आपण आलो आहे आणि आपण सगळेच भारावलेलो आहोत की खरंच या ठिकाणी सावरकर राहिले. इथं काम करणारा, इथला केअरटेकर म्हणून काम करणारा, ज्याला रोज या वास्तूमध्ये काम करावं लागतं, ज्याला रोज सावरकरांची खोली स्वच्छ करावी लागते, करता येते, तो स्वतः किती भारावलेला असेल. माझ्यासोबत हितेश आहे, बरोबर ना? हितेश, तुम्ही इथे काय काम करता? शिपाई म्हणून काम करतो इथं फर्ग्युसन कॉलेज वसतिगृहामध्ये. शिपाई म्हणून अन्यत्र काम करणं आणि सावरकरांच्या वसतिगृहामध्ये खोलीमध्ये काम करणं तुम्हाला काय वाटतं? एक अभिमान वाटतो की स्वातंत्र्य सावरकर विद्यार्थी तसेच असताना ह्या रूममध्ये राहत होते आणि इथं आम्हाला काम करायला मिळतं, त्यांचं दर्शन घ्यायला मिळतं रोजच्या रोज. सावरकर म्हणजे काय आहे तसं वाटतं? सावरकर म्हणजे एक ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावं त्यासाठी त्यांनी जे काही धडपड केली, प्रयत्न केले त्यांनी, जे की महापुरुष वाटतात आमच्यासाठी. हितेशसारखा मुलगा आहे की जो इथे केअरटेकर म्हणून काम करतो आणि त्याला असं वाटतं की मी सावरकरांच्या या वास्तूमध्ये काम करतो, मला खूप अभिमान वाटतो. हा आहे वारसा फर्ग्युसन कॉलेज. किती समृद्ध वारसा आहे. म्हणजे क्षणभर असं वाटलं की इतिहासाचं एक पर्व आपण स्वतः त्याचे साक्षीदार आहोत. एवढं महत्त्वाचं कॉलेज आणि फर्ग्युसन कॉलेजच्या प्रत्येक गोष्टीला इतिहास आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 1885 साली हे कॉलेज स्थापन झाले आणि त्यानंतर जेव्हा या कॉलेजला 50 वर्षे पूर्ण झाली तेव्हा राजेंद्र प्रसाद त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. हीरक महोत्सव एक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते डॉक्टर CV रामन. आणि त्यानंतर जेव्हा 100 वर्षे पूर्ण झाली तेव्हा राजीव गांधी प्रमुख पाहुणे होते. इतकं महत्त्वाचं हे कॉलेज आहे. या कॉलेजच्या अनुषंगानं महात्मा गांधींनी असं म्हटलं आहे की हे कॉलेज ते काम करतं आहे की जे काम प्रत्यक्ष परिवर्तनासाठी अतिशय आवश्यक आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये टिळक आपल्याला भेटले, आगरकर भेटले, गोखले भेटले, सावरकर भेटले, शाहू महाराज भेटले. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध करा. खरोखरच ज्या पद्धतीनं हा सगळा जो वारसा आहे, म्हणजे आज जागतिक वारसा दिन आहे आणि अशावेळी अनेक वेळा असं वाटतं की आपण आपलाच वारसा विसरत आहोत. ती एक गोष्ट आहे संत साहित्यामधली. ती गोष्ट फार चांगली आहे. म्हणजे दृष्टांत आहे किंवा गोष्ट आहे एका अर्थानं. त्याच्यामध्ये एक काहीतरी लग्न सोहळा बाहेर सुरू असतो, लग्नाची वरात सुरू असते आणि आजोबा आणि नातू हे दोघेही त्या वरात बघायला बाहेर येतात
आता नातवाला ती वरात नीट बघायची असते, पण गर्दीमुळे आणि तो छोटा असल्यामुळे त्याला वरात दिसत नसते. तो आजोबांना म्हणतो, आजोबा आजोबा मला वरात दिसत नाही आहे, मी काय करू? तेव्हा आजोबा म्हणतात, एक काम कर, तू माझ्या खांद्यावर बस. आजोबा त्याला खांद्यावर बसवतात आणि मग तो म्हणायला लागतो, आजोबा आता मला असं काही दिसतंय की जे तुम्हाला पण दिसत नाही. पण त्याला नातवाला हे माहीत नाही आहे की मला आजोबाची उंची आयती मिळालेली आहे. अनेकदा आपल्याला असं वाटतं की मागच्या पिढीपेक्षा आपण फार पुढे आहोत, पण आपल्याला हे कळत नाही की त्या पिढीच्या खांद्यावर आपण उभे आहोत. हे अधिष्ठान काय आहे, त्या पिढीनं काय केलं आहे, त्यांचा वारसा काय आहे, तो समजून घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि म्हणून गोखल्यांनी शपथ घेणं भारत सेवक समाजाची ती तेवढीच महत्त्वाची. म्हणून सावरकरांनी त्या खोलीमध्ये राहून बाहेर परदेशी कपड्यांची होळी करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. न घेतले हे व्रत आम्ही अंधतेने असं म्हणणारे सावरकर हे तेवढेच महत्त्वाचे आहेत. हे सावरकर समजून घेतले पाहिजेत, समजून घेतले पाहिजेत. राहाला का घाबरतो असं इथेच राहून तिथे प्राचार्य असणारे गोपाळ गणेश आगरकर का म्हणतात ते आपण समजून घेतलं पाहिजे. आज ज्या पुण्यामध्ये हे कॉलेज आहे त्याच पुण्यामध्ये नरेंद्र दाभोळकरांचा खून होतो, कारण आपण विचार कलहाला आजही घाबरतो, आपण मतभेदांना आजही घाबरतो. ही सगळी मंडळी, ही सगळी माणसं समजून घेणं आवश्यक आहे. आणि हाच आपला वारसा आहे, हा समृद्ध वारसा समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. पुन्हा भेटूया उद्या. सगळ्या आज ज्या ज्या आपल्यासोबत जे होते त्या सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. आज थांबूया इथंच. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.